नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर. स्वागत 2026 या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर नवीन वर्षाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण सगळेजण आहोत आणि एक जल्लोष आहे. एक वातावरणामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर एक खूप छान अशी पॉझिटिव्हिटी आहे. 2026 या नव्या वर्षामध्ये आपण सगळेजण पाऊल ठेवतो आहोत आणि त्याची तयारी जोरदार सुरू आहे. आणि त्यानिमित्तानं आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नेहमी आपण काही ना काहीतरी या नव्या वर्षाच्या निमित्तानं नवीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला अशी इच्छा असते सगळ्यांना की येणारं जे नवीन वर्ष आहे ते जरा आणखीन चांगलं असावं गेलेल्या वर्षापेक्षा. आणि त्या निमित्तानं आपण सगळेजण प्रयत्न करत असतो. आमचाही तोच प्रयत्न आहे की या नवीन वर्षाच्या नवीन दिवसांमध्ये आपल्याला काहीतरी नवीन अनुभवायला मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून शास्त्र जी आहेत आपली, ती शास्त्र आपल्याला काय सांगतात ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आज अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हे येणारं जे वर्ष आहे हे वर्ष आपल्या सगळ्यांना कसं असणार आहे, काय काळजी घ्यायला लागणार आहे, किती आनंदाचं असणार आहे, किती त्रासदायकसुद्धा असू शकतं. तर काळजी आपल्याला घेता येईल, ते त्रास होऊ नयेत, समस्या येऊ नयेत, अडचणी येऊ नयेत याकरता. आणि त्याकरता मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत अंकशास्त्रतज्ञ प्रतीक्षा धवसे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम नमस्कार. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. खरं तर मॅडम ज्यावेळेला आपण म्हणतो की नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत तर सगळ्यांना एक इच्छा असते की ठीक आहे झालं गेलं पण आता जे येणारं समोर आहे ते तरी खूप छान असावं. शास्त्रांची मदत आपण त्याकरताच घेत असतो. मला खरं तर सगळ्यांसाठी हे वर्ष कसं जाणार आहे ते विचारायचं आहेच. पण त्याच्या सुरुवातीला हे जे शास्त्र आहे, अंकशास्त्र आहे, त्याचा प्रभाव आणि किती लाभदायक असतं अंकशास्त्र माणसाच्या आयुष्यामध्ये ते जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच. आपण ज्या जन्मतारखेला आपला जन्म होतो ती तारीख म्हणजे आपला मूलांक. बरोबर. आणि ज्या महिन्यात जन्म घेतो आणि जे वर्ष आहे ह्यांची बेरीज मिळून तो होतो भाग्यांक. बरं. तिन्हीची बेरीज करून तो भाग्यांक होतो. बरं. तर मूलांक हा खूप महत्त्वाचा आहे. हा ड्रायव्हर आहे आपला. अच्छा. हां. तर 2026 हे वर्ष टोटल केली 2 + 0 + 2 + 6 बरोबर 1 येतं. त्यामुळे 1 हे सूर्यनारायणाचे वर्ष आहे. बरोबर. आणि प्रत्येक अंक हा कुठल्या ना कुठल्या ग्रहाच्या अंमलाखाली असतो. त्यामुळे तो ग्रह आपला पॉवरफुल किंवा त्याप्रमाणे वीक असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या ग्रहाला पॉवरफुल करायचं असेल तर आपल्याला काही ना काही उपाय केले सजेस्ट करतो आम्ही. काही ना काही उपाय. बरोबर. पण किती पद्धतीनं आपण म्हणजे शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला कारण सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या, अनेक अडचणी आपण सगळेजण नेहमीच हे सगळं फेस करत असतो. तर हे जे शास्त्र आहे हे शास्त्र आणि त्यातून सांगण्यात आलेलं जे मार्गदर्शन आहे ते किती फायदेशीर ठरतं हे हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना असतो. पहिली गोष्ट तर तुमचा विश्वास आणि किती सातत्याने तुम्ही हे करताय त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. त्यामुळे शास्त्रावरती विश्वास ठेवायला काहीच शास्त्रावर आणि तुम्ही जे करताय, जे बिलीव्ह करून तुम्ही जे करताय त्याच्यावरती सातत्य तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीत. बरोबर. नक्की. 1 ते 9 हे आपण जर मुलांक पकडले तर साधारणतः आपण आता एक टप्प्याने सांगायला सुरुवात करूया की 1 नंबरसाठी, 2 नंबरसाठी, 3 नंबरसाठी, 4 नंबरसाठी ह्या सगळ्यांसाठी हे कसं असणार आहे वर्ष आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. आता पहिलं ज्यांची जन्मतारीख 1, 11, 19 आणि 28 येते त्यांचा मूलांक 1 येतो. तर हे वर्ष सूर्यनारायणाचे आहेत 2026 आणि ह्यांचा पण मूलांक 1 आहे. बरोबर. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी नवीन संधी, जॉबमध्ये, व्यवसायामध्ये बरोबर आणि नवीन जबाबदाऱ्या घेऊन येत आहे. काहींना लग्नाच्या संधी घेऊन येत आहे. बरोबर. आणि त्यामुळे आयुष्याचा नवीन चॅप्टर चालू होतोय. तुमचं हे वर्ष खूप व्यस्ततेत जाणार आहे, खूप कामं येणार आहेत. त्यामुळे घराकडे आणि वर्क प्लेस या दोघांचा समन्वय साधावा लागेल. बरोबर.
2 आणि नंबर म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही उपाय समजा हो हो काही समस्या उपाय सांगते येणार ना मी. असतील? यावर्षी त्यांना अधिकार प्राप्त होण्याचे चान्सेस आहेत. हं, तसेच प्रसिद्धीही मिळेल. आणि उपाय म्हणजे हे सकारात्मक वर्ष जाण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हं. आणि त्याबरोबर ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. बरोबर. 9 वेळा म्हणायचं आहे. हं, हं, हं. आणि हे दररोज करायचं. हे दररोज करायचं आहे. बरं. आणि स्पेसिफिकली रविवारी लेट न उठता लवकर उठून हा मंत्र म्हटल्यास अजून फायदेशीर ठरेल. बरं. कारण का रविवार हा नंबर 1च्या अंमलाखाली येतो. अच्छा, नक्कीच. आता जो 2चा आकडा आहे त्या बाबतीत आपल्याला काय करायला लागेल किंवा त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार? हा नंबर 2 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 आणि 29 आहे त्यांचा मुलांक 2 आहे. बरोबर. हा चंद्राच्या अंमलाखाली येतो. चंद्र म्हणजे राणी आणि हे वर्ष आहे सूर्याचं. बरोबर. त्यामुळे सूर्य आणि राणी राजा आणि राणी हं, चं हे वर्ष आहे. त्यामुळे खूप सपोर्ट मिळणार आहे ह्या लोकांना. गेल्या वर्षी जेवढे आरोग्याच्या समस्या ह्यांना होत्या ते 2026 ह्यांना चांगलं आरोग्य घेऊन येत आहे. बरं. पण एक सांगेन की तुम्ही ह्या वर्षी पाण्याचा इंटेक वाढवा. अच्छा. त्यामुळे काही ज्या स्किन संबंधित समस्या आहेत हं. त्या अवॉइड करू शकतो आपण. बरोबर बरोबर. आणि तुम्ही बाउंड्रीज सेट करता स्वतःसाठी. पण ह्या 2026 हे वर्ष तुम्हाला त्याच बाउंड्रीज तोडण्यास भाग पाडणार आहे. अच्छा. तुम्हाला त्याच नको असलेल्या जबाबदाऱ्या पण घ्याव्या लागणार आहेत. पण ह्याच्याने तुमचीच प्रगती होणार आहे. आणि ह्या वर्षी ट्रॅव्हल खूप आहे. अच्छा. ट्रॅव्हल भरपूर आहे आणि ह्या ट्रॅव्हलमधनं तुम्हाला भरपूर शिकायला मिळणार आहे. बरं. 3 नंबर चा जो आकडा असेल किंवा ज्यांची जन्मतारीख 3 असेल त्यांच्यासाठी कसं असणार आहे? हां, जन्मतारीख 3 असलेल्या लोकांनी यावर्षी गुरुच्या अंमलाखाली येतात. अच्छा. आणि गुरु आणि रवी म्हणजे विजडम आणि त्याच्याबरोबर फेम हं. हे बरोबर. असं वर्ष असणार आहे. तर ह्या वर्षी नवीन शिकण्याची प्रकर्षाने इच्छा होणार आहे तुम्हाला. त्यामुळे ती संधी सोडू नका. बरं. आणि तुम्ही ॲज अ टीचर, मेंटॉर, तज्ज्ञ म्हणून तुम्हाला प्रसिद्धी पण मिळू शकणार आहे यावर्षी. बरोबर. आणि तुमची इंटेलेक्च्युअल प्रगती इतकी होणार आहे यावर्षी की वर्षाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की मी हीच होती का, की मी हाच होतो का, बरोबर. एवढी प्रगती दिसणार आहे. त्यामुळे 3 नंबरवाल्यांसाठी संवादाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. तुमचे शब्दामध्ये ताकद असणार आहे यावर्षी. बरं. आणि ह्या शाब्दिक जोरावरच तुमची बरीच कामं होणार आहेत. आता आपण येऊया 4 नंबरकडे. तर 4 नंबरसाठी किंवा ज्यांची जन्मतारीख 4 आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे वर्ष? नंबर 4 हा राहूच्या अंमलाखाली येतो. तर आम्ही म्हणतो ह्याला अनप्रेडिक्टेबल नंबर म्हणतो. बरोबर. म्हणजे रिस्क टेकर्स असतात हे लोक. हां. पण थोडंसं तिथे आळा घातला पाहिजे स्वतःला. हां. आणि यावर्षी गेल्या 2025 तुम्हाला बरंच कटकटीचं गेलं आहे. पण 2026 भरपूर नव्या संधी घेऊन येत आहे तुमच्यासाठी. नवीन कल्पना घेऊन येत आहे तुमच्यासाठी. बरोबर. तर ह्या वर्षी मी म्हणेन की नंबर 4 वाल्यांनी मॅक्झिमम व्यक्त व्हायचं आहे आणि ते पण ऑनलाईन. अच्छा. आणि सोशल मीडियावर. आणि ज्यांचा बिझनेस असेल त्यांनी त्यांचा बिझनेस ऑनलाईन न्यायचा आहे. बरं. तो त्यांच्यासाठी फायदेशीर असू शकतो. बरं. आणि मी एक सांगेन हे वर्ष सकारात्मक जाण्यासाठी नंबर 4 वाल्यांनी त्यांची इलेक्ट्रॉनिक जी उपकरणे आहेत त्यांची योग्य ती निगा राखायची आहे पूर्ण वर्षभर. बरं. त्याचा पण त्यांना फायदा होऊ शकतो. बरं. आता आपण 5 नंबरकडे येऊ. 5 नंबर जो असणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे यावर्षी किंवा त्यांच्यासाठी कसं असणार आहे वर्ष? ओके. नंबर 5 हा बुधाच्या अंमलाखाली येतो. रवी आणि बुध हा रवीचा असिस्टंट असतो. बरोबर. तर हे वर्ष खूप त्यांना भ्रमंती देणार आहे. तसंही हे स्थिर बसतच नाहीत नंबर 5 वाले. बरोबर. पण हे काही भ्रमंती काही कामांसाठी असणारे पण काही निरर्थक पण असणार आहे. अच्छा. यावर्षी एन्झायटी प्रॉब्लेम खूप असेल यांना. त्यामुळे गाडी चालवताना खूप जपून चालवायची आहे या लोकांनी.
आणि जो आणि ह्यांना साईड इन्कमचे पण ह्यांच्यामध्ये खूप म्हणजे कल्पना येतील. हं, पण त्या फलद्रूप तेव्हाच होतील म्हणजे वर्षाच्या 3 ते 4 महिन्यानंतर, पहिल्या 3 ते 4 महिन्यानंतर त्या फलद्रूप होतील. बरं बरं. आणि ह्यांनी भरपूर प्रोजेक्ट्स येणार आहेत त्यांच्या हाती. हं, पण एक प्रोजेक्ट कंप्लीट झाल्याशिवाय दुसरं प्रोजेक्ट हातात घेऊ नये असं मी ह्यांना सांगेन. बरं. आता 6 नंबर, तर 6 नंबर जो आहे तो कसा असणार आहे किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? नंबर 6 हा शुक्र, हं, पैसा, शुक्र ह्यांच्या अंमलाखाली येतो. बरोबर. नंबर 6 साठी सांगेन की हे दैनंदिन तुमच्या ॲक्टिव्हिटीजसाठी खूप ह्या वर्षी चांगलं होणार आहे. दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये खूप सुधार येणार आहेत. बरं. आणि जे लोक क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत त्यांना हे वर्ष अत्यंत लाभदायी आहे. अच्छा, बरं. फक्त एक आहे की इगो क्लॅशेस अवॉइड करायचे आहेत. स्पेशली नातेसंबंध म्हणजे जवळचे नातेसंबंधात इगो क्लॅशेस अवॉइड करायचे आहेत. बरं. आणि पेशन्स लेवल हाय ठेवायचं आहे यावर्षी. पण ह्यावर्षी लक्झरी आयटम्सची खरेदी निश्चित आहे, जसं की कार, ज्वेलरी. बरं. 6 नंबरच्यांनी हे लक्षात घ्यायला हरकत नाही, यावर्षी तुमच्यासाठी चांगले काही क्षणसुद्धा येणार आहेत निश्चितपणानं, तुम्ही काळजी करू नका. आणि अजून हे सकारात्मक वर्ष जाण्यासाठी महालक्ष्मीला आपण गावठी गुलाबाचे फूल व्हायचे, दर शुक्रवारी व्हायचे. अच्छा, बरं बरं बरं. खूप छान अशी माहिती. 6 नंबरपर्यंत आपण आलेलो आहोत. ब्रेकची वेळ होते खरं तर, आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना उत्सुकता असणार आहे की माझ्या यावर्षीच्या भविष्यामध्ये म्हणा किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं असणार आहे, काही काही गोष्टी, प्रगती असणार आहे का, यश असणार आहे का. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण नेहमीच क्युरियस असतो, कारण ते दिवसेंदिवस वाढावं असंच आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळे ते कसं असणार आहे ह्याही बाबतीत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण 6 नंबरपर्यंत आपण सांगितलं. आता 7वा क्रमांक, 7 नंबरसाठी येणारं वर्ष कसं असणार आहे? 7 नंबर हा केतूच्या अंमलाखाली येतो. बरं. त्यामुळे यावर्षी तुम्ही खूप सेल्फ डाऊट घ्याल. तसं न करता तुमचे जे विचार आहेत रोजचे ते तुम्ही त्याची नोंद करा. त्यामुळे तुमचं माइंड क्लिअर राहील मॅक्झिमम. बरं. यावर्षी पाण्याचं सेवन खूप वाढवायचं आहे तुम्हाला, कारण आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. बरं. ध्यान, साधना, गूढविद्या यांकडे तुमचं कल राहील. जे सामाजिक कार्य करतात त्यांच्यासाठी हे वर्ष खूप लाभदायक आहे. बरं. तसंच जे संशोधनात आहेत, ज्योतिषशास्त्रात आहेत, बांधकाम व्यवसाय, प्रॉपर्टी व्यवसाय आणि शासकीय अधिकारी यांच्यासाठी पण हे वर्ष अत्यंत लाभदायक आहे. बरं. तर हे वर्ष अजून सकारात्मक जाण्यासाठी ह्यांनी रोज हनुमान चालिसाचे पठण करायचे. बरं बरं. त्याच्यानंतर 8. आता खरं तर 8 बद्दल सुद्धा लोक खूप क्युरियस असतात, आव्हानं खूप असतात 8 नंबरच्या लोकांना. बरोबर. तर त्यांच्या बाबतीत कसं असणार आहे वर्ष? नंबर 8 हा शनीच्या अंमलाखाली येतो. आणि आपण म्हणतो त्यांना आव्हानं असतात खूप, पण त्यांना हे बघायला पण वेळ नसतो, इतके ते व्यस्त असतात, इतकं कामात व्यस्त असतात ते. तर हे वर्ष पण तसंच येणार आहे, खूप जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे, म्हणजे हे ढकलेल वर्ष तुम्हाला जबाबदाऱ्या घेण्याला. अच्छा. पण ह्या जबाबदाऱ्यांची दखल देखील घेतली जाईल, तुमची ॲप्रिसिएशन मिळेल कुठे ना कुठेतरी. बरं. तुम्हाला लोकांचा आदर मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यायची या लोकांनी. नेटवर्क तुमचे जितके मोठे असेल ना यावर्षी, तितके तुमचं लक फॅक्टर मोठं असणार यावर्षी. लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावे लागेल तुम्हाला. कितीही तुमच्या स्वभावात नसेल तरी पीपल प्लेजर व्हावं लागेल. आणि बॉसशी वाद टाळायचा आहे ह्यावर्षी. उपाय म्हणून तुम्हाला अंध व्यक्तींना किंवा अपंग व्यक्तींना सपोर्ट करायचा आहे यावर्षी. बाकी ह्यावर्षी उत्पादन कंपन्या, शासकीय अधिकारी व शिक्षण तज्ज्ञ यांच्यासाठी हे वर्ष खूप लाभदायक आहे 8 नंबरचे. बरं. आणि आता 9 नंबर म्हणजे कारण 9 नंबर सुद्धा तेवढाच आव्हानात्मक आहे. बरोबर. तर त्यांच्यासाठी कसं असणार आहे वर्ष? 9 हा मंगळाच्या अंमलाखाली येतो आणि रवी मंगळ ह्याची जोडी म्हणजे राजा आणि सेनापती. म्हणजे यू कमांड, आय विल टेक द ॲक्शन.
असा प्रकार आहे. त्यामुळे हे वर्ष ॲग्रेशन खूप असणार आहे यावर्षी. कामे भरपूर येणार, नवीन कामे भरपूर येणार यावर्षी. आणि ह्यांची घोडदौड सुरूच राहणार आहे 2026मध्ये 9 वाल्यांची. अत्यंत यशदायी काळ आहे हा. अच्छा. फक्त दैनंदिन जीवनात शिस्तीचा वापर केल्यास हे वर्ष इतकं चांगलं जाणार आहे की तुम्ही मागे वळून पाहणार नाही. बरं. मालमत्तेत वाढ होईल. शासकीय कामांसाठी उत्तम वर्ष आहे. सौर ऊर्जा, क्रीडा, शल्यचिकित्सक, दंत चिकित्सक यांच्यासाठी उत्तम काळ आहे. यांचं हे वर्ष सकारात्मक जाण्यासाठी रक्तदान करायला ह्यांना मी सांगेन. आयदर रक्तदान किंवा गणेश आराधना. अच्छा. तर 9 जे मुलांक आहेत त्यांच्याबद्दल आपण मॅडम जाणून घेतलं. पण आता खरी क्युरियोसिटी असते लोकांना की विविध क्षेत्रातली जी लोकं आहेत त्यांच्यासाठीचं हे वर्ष कसं असणार आहे. आता आपण बघतोय सगळा निवडणुकीचा काळ आहे आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. नुकत्याच नगर परिषदा आणि बाकीच्या निवडणुकासुद्धा झालेल्या आहेत. राजकीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर राजकारण्यांसाठी येणारं जे वर्ष आहे ते साधारण कसं असेल, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. आपण महाराष्ट्रापासून सुरू करूया. नक्की नक्की सुरू करूया आपल्या चीफ मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीस यांचं. हो. तर हे नंबर 4च्या अंमलाखाली येतात. पण ह्या वर्ष ह्यांचा पर्सनल नंबर आहे यावर्षीचा 3. तर हे 4 आणि 3चं कॉम्बिनेशन आहे देवेंद्रजींचं. बरं. तर सुवर्ण काळ आहे. जबाबदाऱ्या वाढतील. पण जे मागे केलेली कामं आहेत त्यांना रेकॉग्निशन मिळेल यावर्षी. अच्छा. बरं. उत्तम काळ आहे. बरं. आणखीन आपले कोण पॉलिटिशियन्स. मिस्टर शिंदे त्यांचं सांगेन मी. ते 9च्या अंमलाखाली येतात. 9 अंकाच्या अंमलाखाली येतात. त्यामुळे त्यांची घोडदौड चालूच राहणार आहे. ॲग्रेशन असणारे प्रत्येक जी काही प्रकल्प हाती घेतील त्याच्यात बरंच ॲग्रेशन राहणार आहे त्यांचं. आणि ते पूर्ण तडीच नेतील ते प्रकल्प. पुढचे आपले आणखीन एक उपमुख्यमंत्री अजित पवार. ते पण नंबर 4च्या अंमलाखाली येतात. बरोबर. ह्यांचा पण सक्सेस रेट भरपूर आहे, चांगला आहे आणि लॉंग टर्म आहे. मेन लॉंग टर्म सक्सेस रेट आहे. आणखीन अजित पवार असतील किंवा राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्या बाबतीत सुद्धा, कारण हे सगळे आता विरोधी पक्षात जरी असले तरी सुद्धा त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे ते पण महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मी सांगेन की खूप चांगला काळ आहे. ते पण नंबर 9च्या अंमलाखाली येतात. अच्छा. पण फक्त कुठेतरी शिस्त आणि धोरणात्मक कृती घेतल्यास म्हणजे चांगले चित्र दिसू शकते ह्यांच्या. बरं. राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये काय सांगते. ते नंबर 5च्या अंमलाखाली येतात. 5 म्हणजे कम्युनिकेशन स्किल फार महत्त्वाची आहे त्यांच्याकडे आणि आहेच. वाणी खूप चांगली आहे त्यांची, धारदार आहे. तर ह्याचा 5 आणि 3चं कॉम्बिनेशन येतं त्यांचं. त्यामुळे हे वर्ष जर चांगला वाणीचा उपयोग केला निश्चितच चांगले जाईल. ह्यांच्यासाठी पण शिस्त आणि दूरदृष्टिकोन ठेवून धोरणं अंमलात आणली तर खूप चांगलं जाईल. बरं. आणखीन आता तुम्हाला कोण असं वाटतं की त्यांच्यासाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे किंवा पॉलिटिकल दृष्ट्या त्यांनी काळजी घेतली पाहिजे. खरं तर मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठीच सांगेन की शिस्तीचा अंगीकार पार्टीमध्ये केला पाहिजे. अच्छा. आणि काही स्ट्रॅटेजीज चेंज केली पाहिजे तर तुम्हाला नक्कीच चित्र पालटेल. बरं. नक्की. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक बाब असते. अनेकांना समस्या अडचणी ग्रासत असतात. अनेकांना आजारचा एक भाग मोठा असतो. आताचा जर काळ आपण बघितला तर थोडं अपघातांचं प्रमाण पण खूप आपल्याला दिसतं. तर येणारं जे 2026 आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील का किंवा त्यासाठी अजून काही वाढ होईल का, एक उत्सुकता म्हणून, क्युरिओसिटी म्हणून मी सांगेन की जे काही अग्नीचे जे इन्सिडेंट्स होत आहेत, फायरचे इन्सिडेंट्स होत आहेत त्याच्यामध्ये कमी होणार नाही पण दिसून येतील आपल्याला. म्हणजे 2 महिन्यानंतर दर 2 महिन्यानंतर हे प्रकरणं दिसून येतील आपल्याला. अच्छा. कारण काय गुरु अतिचारी आहे. फास्ट पेस आहे गुरुची.
पुढचे 7 वर्ष तरी फास्ट पेस आहेत गुरुची, त्यामुळे ह्या गोष्टी घडणार आहेत. बरं. त्यामुळे नंबर 9 वाल्यांनी कितीही चांगलं असेल वर्ष तरी गाडी चालवताना किंवा अपघाताच्या बाबतीत काळजी घ्यावी. बरं. आणखीन आपल्याला काय उपाययोजना च्या बाबतीमध्ये तुम्ही सजेस्ट करू शकता सर्वसामान्य लोकांच्या पण दृष्टिकोनातून? मेन आहे कलर्स. जे ज्यांचा अंक जे पर्सनल इयर नंबर्स हे बघून जे आपण फेवरेबल कलर्स वापरले त्यांनी ते पण. कोणता रंग वाटतो यावर्षी? युनिव्हर्सल कलर ह्या वर्षी आहे ब्लू आहे, अच्छा, गोल्डन आहे, येलो आहे. बरं. या रंगांचा वापर आपण जास्तीत जास्त करावा. काय फायदा होऊ शकतो या रंगांचा वापर वाढवण्यामुळे? ह्या संधी येतात आपल्याला. अच्छा. आणि मेन आपला पर्सनल ऑरा वाढतो, त्यामुळे त्याच्यामुळे त्या संधी आपल्याकडे येतात. बरं. कारण का रवीचं वर्ष आहे, जेवढा रेड कलर, रेडचे शेड्स म्हणतात आपण, पेस्टल शेड्स वापरले आपण, त्याचा फायदा होऊ शकतो. फक्त नंबर 8 वाल्यांनी लाल रंग वापरायचा नाही आहे. अच्छा. आणि नंबर 1 वाल्यांनी डार्क ब्लू आणि ब्लॅक रंग वापरायचा नाही आहे. बरं. नक्की. आणि त्याचा जो नेहमीच्या आपल्या आयुष्यामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी आहेत, म्हणजे रंगांचं तुम्ही सांगितलं आत्ता, तर आणखीन कोणत्या गोष्टी अशा असतील की ज्याचा जर उपाय केला, कारण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा उपासनांच्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणा, अनेक जण उपास करतात किंवा देवाला जाणं. मग आता जर आपण 31च्या निमित्तानं बघितलं तर अनेक मंदिरांमध्ये आपल्याला गर्दी पण दिसून येते. तर उपास तपास करणं, अध्यात्माची त्या ठिकाणी देवापर्यंत जाणं, या गोष्टी किती महत्त्वाच्या ठरतील येणाऱ्या वर्षामध्ये? येणारं वर्ष सूर्याचं आहे, त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या वाढ होणारच आहे. आणि म्हणजे स्पेसिफिकली त्याला डिरेक्शन मिळालं या अध्यात्माला. म्हणजे कुठलीही स्पेसिफिक उपासना तुम्ही केली, सूर्याची उपासना सर्वांनी केली तर ती लाभदायीच ठरणार आहे सगळ्यांना. सूर्याची उपासना म्हणजे नुसतं सूर्याचे मंत्र नाही, तुम्ही रोज सकाळी लवकर उठणं, सूर्योदयापूर्वी उठणं, सूर्य नमस्कार घालणं, सूर्य नमस्कार घालता घालता सूर्याची नावं घेणं, ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. जाता आता आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, येणाऱ्या वर्षाच्या निमित्तानं कशी काळजी प्रेक्षकांनी घेतली पाहिजे? हे येणारे वर्ष सूर्याचे आहे, त्यामुळे काही जे प्रयत्न करतील त्यांना यश नक्कीच आहे, प्रसिद्धी नक्कीच आहे, पण त्याबरोबर इल्लिगल गोष्टी टाळल्या पाहिजेत, नाहीतर शासकीय कचाट्यात येणं भाग आहे. हां, नक्कीच. तर खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला या स्वागत 2026च्या निमित्तानं, नवीन वर्षाच्या निमित्तानं खरं तर मॅडमने आपल्याला दिलेलं. आणि मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली, ते उपाय जर आपण अंमलात आणले, तर मला असं वाटतं की येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा आपण निश्चितपणानं आपल्याला अपेक्षित असणारी जी काही प्रगती आहे म्हणूया, किंवा आपल्याला अपेक्षित असणारं जे काही यश आहे, ते यश आपल्याला निश्चितपणानं मिळू शकेल. म्हणून तुम्ही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी अगदी धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.